हा आहे अप्पर व्ह्यू लोणारच्या सरोवराचा. लोणार सरोवरावर जाण्याआधी एक वरती विष्णूचं मंदिर आहे, जे की बाल विष्णूचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. तिथे एक धार पडते बघा खाली कुंडामध्ये. ही धार असं म्हणतात की गंगा नदीमधून येते आणि या धारेला गौमुख धार असं पण म्हणतात. इथे प्रभू श्रीरामांनी सुद्धा एक वेळ स्नान केले आहे असं मानण्यात येतं. भगवान विष्णूंनी लवणासुराच्या वधानंतर इथे स्नान करून आपला दाह शांत केला असं सांगण्यात येतं. गौमुख धार म्हणतात का? गोमुख गायमुख काय? पण ही जी गौमुख धार आहे ही खरंच एक आश्चर्य आहे आणि ह्या आश्चर्याचा सुगावा अजून संशोधकांना सुद्धा लागलेला नाही आहे. इथे एक गणपतीचं मंदिर आहे. ह्या कुंडाच्या भोवताली बघितलं तर खूप साऱ्या देवी देवतांचे मंदिर आहेत इथे. चला, खाली पण एक कुंड आहे इथे आणि ह्या कुंडामध्ये येणारं पाणी हे एका झऱ्यातून येतं, त्याच्यामुळे ह्या कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे. ही जी गौमुख धार आहे ही 12ही महिने सेम फ्लोमध्ये वाहत राहते. पायऱ्या उतरताना खूप हळू उतरावं लागते, कारण पाणी असल्यामुळे पाय घसरण्याची भीती राहते. मित्रांनो, सरोवरावर जाण्याच्या आधी आम्हाला एक इथे हेमाडपंथी मंदिर दिसून आलं, जे की खूप जुनं आहे, हजारो वर्षांपूर्वीचं. आणि ह्याचा पूर्ण हा जो पोल आहे हा फक्त एका बेसवरती उभा आहे. Let's go inside. Let's go inside. शिव शंकर शंभो हे गिरिजापती शंकर शंभो. जय भोलेनाथ. चला मित्र, स्वच्छ पाणी एकदम. हो, 2 फाडा ना. सुरक्षित होणार आहेत आपल्याला. शेजारी पण इथे एक मंदिर दिसत आहे. चला बघूयात एकदा.
माझ्या एका मित्राने सांगितलेलं आहे, जो की इथलाच आहे, की इथे आतमध्ये जाताना 7 ते 8 मंदिरं लागतात. हे आहे ते मंदिर, बघूया किती मोठी शिवलिंग आहे इथे, बघू शकता तुम्ही, जी महादेवाची पिंड म्हणतात, शिवपिंड. हे मॅक्झिमम मंदिरं हेमाडपंथी पद्धतीने बांधले गेले आहेत. इथे दिसत आहे यज्ञेश्वर मंदिर लोणार, पूर्ण 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 दगडात आहे पूर्णपणे. हा आहे फ्रंट व्ह्यू मंदिराचा. एक असणार बहुतेक, म्हणून खालून आधार देण्यात आलाय त्याला. जय भोलेनाथ. हे मंदिराचे तुटलेले अवशेष आहेत, जे की साईडलाच ठेवण्यात आले आहेत. तर मित्रांनो, इथे जर फिरण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम फिरायचं असेल या जंगल सफारीमध्ये, तर कमीत कमी 4 ते 5 तास पाहिजे, जे की आमच्याकडे नाही आहेत आता. मित्रांनो, आता दुपारचे 2:15 वाजलेत. सो आता आम्हाला जाऊन परत येणं पॉसिबल नाही आहे. सो आम्ही एका शॉर्टकट रस्त्याने जाणार आहोत, जो की लोणारचं जे सरोवर आहे त्याच्या पायथ्याशी घेऊन जाईल. मित्रांनो, हा राईट साईडला जाणारा रस्ता शॉर्टकट रस्ता आहे आणि आपण ह्या रस्त्यानेच चाललो आहोत आज. व्ह्यू तुम्हाला पाहिजे तो मिळेल इथे. हाँ, झील के पानी पे जाना था. कितना टाइम लगेगा? 10-15 मिनट में. चलो. मॅक्झिमम 10-15 मिनिटात आपण सरोवराच्या पाण्यापर्यंत पोहोचणार आहोत, जो की शॉर्टकट आहे. बट या शॉर्टकटने जर गेले तुम्ही, तर जंगल सफारीची मॅक्झिमम मजा नाही घेता येणार तुम्हाला. चिंचेचे जरा जास्तच झाड दिसत आहेत. माहिती नाही बिचारांची गर्लफ्रेंड का त्रास देते त्यांना. खाली नेटवर्क नाही आहे तरी पण लगे पडे. हा, दिसले का ते बघा, हिरो. ओके, ही आहे दरगाह. चलो, ललित भाई को टोका तो अभी ललित भाई मेरे आगे आगे चल रहा है. याच्यामध्ये नो व्हॉइस ओव्हर, रॉ फुटेज ॲज इट इज. मित्रांनो, या सरोवराच्या निर्मितीचे अनेक अंदाज लावण्यात येतात, पण हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेलं हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर. क्या बात है, वाह. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लोणार तालुक्यामध्ये हे लोणारचं सरोवर आहे, जिथे तुम्हाला यायला बुलढाण्यावरून पण आहे, मेहकरवरून आहे, वाशिमवरून आहे, रिसोडवरून आहे. इथे माहीत नाही ललितच्या मित्रांची मीटिंग बसायची की काय. तर हजारो वर्षांपूर्वी एक उल्का येऊन गेली आणि महाराष्ट्राला एक वैभव देऊन गेली. चलो, पावसाळ्यात ह्या रस्त्याने येणं मुश्किल आहे जरा, कारण सगळी चिखलच होत असणार इकडे. बट ट्रेकिंग लव्हरसाठी बेस्ट ऑप्शन आहे लोणार. जवळच आहे,
वाशीमवरून फक्त 90 किलोमीटर आहे. मित्रांनो, पौराणिक गोष्टींवरून अंदाज लावण्यात येतो की जो लवणासुराच्या वधानंतर या गावचं नाव लोणार पडलंय म्हणून. ह्या लोणारच्या सरोवराची डेप्थ किती आहे हे पण अजून वैज्ञानिक लोक शोध घेत आहेत. पण याची उंची साधारण 500 फीट की 450 फीटपर्यंत सांगितली जाते. नाव गाईज, वी आर अबाउट टू रीच अँड यस, आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आता शॉर्टकट, सगळ्यात शॉर्ट रस्ता. तर मित्रांनो, हेच ते उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगप्रसिद्ध लोणारचे सरोवर, जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्या साईडला तुम्हाला एक मंदिर दिसत आहे इथे. देन इथे आहे देवीचं मंदिर आणि इथे पण अजून एक मंदिर आहे. बरं, इकडे जाण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 4 ते 5 तास पाहिजे जर पूर्ण क्रॉसओव्हर फिरायचं असेल तर. गाईज, टेक अ लुक ॲट बस. मित्रांनो, इथे सरोवरामध्ये टोटल 15 मंदिरं आहेत आणि ते फिरण्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवस द्यावा लागेल. सो पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.